या लेक्चर मध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण अर्थातच आपल्याला वय संदर्भात बघायचं आहे नाही. वय फाइंड करताना गुणोत्तराचा वापर कसा करता येतो तर त्या संदर्भातले 3 गणित आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे गणित आहे ते पहा की रोहन आणि मोहन यांच्या 5 वर्षांनंतरच्या वयाची बेरीज ही त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांच्या बेरजेपेक्षा किती पट आहे? 5 पट आहे. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती? आता समजा आपण रोहनचं वय x आणि मोहनचं किती धरलं y जर कन्सिडर केलं तर दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला काढायची आहे. म्हणून 5 वर्षानंतर रोहनचं वय किती असेल बरं? आता समजा आपण आजचे वय कन्सिडर करू. कशाचं? आजचे वय. तर आजचे वय आपण रोहनचं काय मानलं बरं? x आणि त्यानंतर मोहनचं काय मानलं? y मानू. तर आता हे मानल्यानंतर 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज 5 वर्षानंतर मला सांगा रोहनचं 5 वर्षानंतर किती असेल? x अधिक 5 आणि मोहनचं किती असेल? y अधिक 5 यांची बेरीज करायची. बेरीज असल्यामुळे इथं आपण कंसाचा वापर नाही केला तरी जमतो. तर ही बेरीज त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज आणि त्याच्या किती पट घ्यायचं? 5 पट. आता 5 वर्षापूर्वी वयाची बेरीज किती असेल? 5 वर्षापूर्वी पहिल्याचं वय किती असेल? x - 5 है ना रोहनचं. आणि मोहनचं 5 वर्षापूर्वी किती असेल? y - 5 है ना. आणि याच्या किती पट आहे? 5 पट आहे. म्हणजे इथे मी जास्त कंस न वापरता, कारण तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी चिन्ह बदलत नाही. ओके, त्यामुळे कंस वापरायची गरज नाही. त्यामुळे x अधिक y 5 आणि 5 किती झाले? 10. कंसामध्ये सुद्धा x अधिक y ऋण 5 आणि ऋण 5 किती होतील? ऋण 10. x अधिक y अधिक 10 बरोबर 5 ना आपण मल्टिप्लाय करू. 5x अधिक 5y ऋण 10 5 50. मग आता काय करू आपण की x एका बाजूला आणि संख्या xy एका बाजूला आणि संख्या एका बाजूला. तर 5x अधिक y आणि x अधिक y एका बाजूला घेऊ आपण. मग सांगा आता समोरची साईड मी अगोदर घेतो. 5x अधिक 5y. आता हे जे धन xy आहे बरोबर चिन्हाच्या अपोजिट गेल्यावर काय होतील बरं? ऋण xy. लक्षात आलं? x पण ऋण झालं आणि y सुद्धा काय झाला? ऋण झाला. त्यानंतर अपोजिट साइडला कोण आहे? धन 10. ऋण 50 जर अपोजिट साइडला गेले तर काय झाले? धन 50. समजले? किंवा याच्यामध्ये जर एक स्टेप वाढवायची असेल तर वाटल्यास ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना असं होऊ शकतं की समजलं नसेल तर आपण काय करू, राईट हँड साइड अगोदर लिहू. चालतं? राईट हँड साइडला काय आहे? 5x अधिक 5y ऋण 50. लेफ्ट हँड साइडला काय आहे? x प्लस y प्लस 10. ठीक आहे. आता 5x अधिक 5y धन x अलीकडे आल्यावर ऋण x धन y ऋण y पलीकडचे 10 जशाचे तसे ऋण 50 अपोजिट साइडला गेल्यावर धन 50. 5x मधून x गेला किती राहील? 4x. 5y मधून 1y गेला किती राहील? 4y. 10 आणि 50 यांची बेरीज किती येईल? 60. मग सारख्या संख्येनं भागू आपण याला. कितीने भाग जाईल बरं? 4 ने जाईल का सर्वांना? ठीक आहे. याला पण 4 न, इथे पण 4 आणि इथे पण 4 ने भाग देऊ. तर सांगा काय होईल? 4 4 कटले काय राहिला? x. 4 4 कटले काय राहिला? y.
आणि 4 ने 7 ला भागितलं तर 15 चौक 60. एक्स अधिक वाय ची किंमत किती आली 15. आपल्याला काय विचारलं होतं आजच्या वयांची बेरीज. आजचं वय एक्स आणि वाय आहे दोघांची बेरीज 15. हे आपल्या समोर ऑटोमॅटिक उत्तर आलेलं आहे. क्लिअर. यानंतर जेव्हा आपण सेकंद गणिताकडे येऊ तर यामध्ये पहा अजय हा सुजय पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणून आपण काय करू जे सुजय आहे याचं वय काय मानू एक्स आणि अजय किती वर्षांनी मोठा आहे 10 वर्षांनी. मग त्याचं वय किती मानू वय किती मानू एक्स अधिक 10 मानू. बरोबर आहे का. अजय हा सुजय पेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 50 वर्ष असेल. त्यांचे म्हणजे दोघांचं मिळून 50 वर्ष असेल तर अजयचं आजचं वय काढायचं. अजयचं किती मानलं वय आपण एक्स अधिक 10 ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग अगोदर काय फाइंड करावं लागेल एक्स ना एक्स फाइंड करावं लागेल. त्यानंतर आपण एक्स अधिक 10 फाइंड करू शकतो. 10 वर्षानंतर आता मला सांगा 10 वर्षानंतर जर पाहिलं आपण तर सुजयचं वय किती व्हायला बघ 10 वर्षानंतर. हे तर आजचं झालं. हे जे वय धरले मी एक्स आणि एक्स अधिक 10 हे कोणते वय त्यांचे आजचे वय आहे. बरोबर. मग 10 वर्षानंतर म्हणजे याच्यात पण 10 मिळवायला लागतील आणि अजय मध्ये पण आणि सुजय मध्ये पण. सुजय मध्ये 10 मिळवले तर किती व्हायला सांगा एक्स अधिक 10 आणि जे अजय आहे त्याचं एक्स अधिक 10 मध्ये आणखी 10 मिळवा किती होईल एक्स अधिक 20. आता 10 वर्षानंतरचे वय काढले तर त्यांचे एकूण वय किती व्हायला 50 वर्ष. म्हणजे एक्स अधिक 10 आणि एक्स अधिक 20 यांची बेरीज जर केली तर किती येईल 50. एक्स एक्स किती व्हायले 2x 20 आणि 10 30 50. 2x बरोबर धन 30 अपोजिट साइडला गेल्यावर ऋण 30. मग 2x बरोबर किती आलं 20 आणि x बरोबर किती आलं 10. परंतु आपल्याला x विचारलं का नाही. आपल्याला x हे सुजयचं आहे. गणितामध्ये आपल्याला अजयचं विचारलं. अजयचं किती वय आहे x अधिक 10 आणि म्हणून जेव्हा आपण अजयचे वय काढू आजचे ते आहे एक्स अधिक 10 म्हणून 10 मध्ये 10 जर आपण ऍड केले तर आन्सर किती येईल 20 वर्ष. त्याचं आजचं जे वय आहे ते किती आहे 20 वर्ष आहे. थोडंसं वेट लावून येतो. ठीक आहे. इथं तुम्ही वर्ष लिहू शकता. ओके. त्यानंतर येऊ आपण शेवटच्या गणिताकडे. 10 वर्षापूर्वी अमित व सुमित यांच्या वयाचे गुणोत्तर 1 जसे 5 होते. आता अमित आणि सुमित यांच्या तुलना केली का लहान मोठं दिला का नाही. मग मी तर काय करू आपल्याला ठीक आहे समजून घेऊ. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 1 जसे 5. 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर कसे आले 5 जसे 9. तर अमित व सुमित यांच्या वयातील अंतर किती आहे. बरोबर. मग आता समजा काही गोष्टी मी फास्ट करतो. अमितचं आजचं वय किती मानू आपण एक्स आणि सुमितचं किती मानू वाय. तर सांगा 10 वर्षापूर्वी अमितचं वय किती होतं बरं एक्स मायनस 10. किती होतं एक्स मायनस 10 आणि अमितचं किती होतं वाय मायनस 10. 10 वर्षापूर्वी म्हणून आपण आणि याचं गुणोत्तर किती आहे 1 जसे 5. हे झालं आपल्याकडे पहिलं गुणोत्तर. दुसरं काय सांगतं 10 वर्षानंतर सांगा आता अमितचं वय किती एक्स अधिक 10 आणि सुमितचं किती वाय अधिक 10. याचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर किती आलं 5 जसे 9. आता आपल्याकडे
ए आणि बी अशी किती गुणोत्तर आले? 2 गुणोत्तर आले. आणि आपल्याला करायचं काय आहे? अमित व सुमित यांच्या वयातील अंतर. आता मला सांगा, जेव्हा आपण अमित आणि सुमितचा रेशो पाहिलो तेव्हा दरवेळेस छेद मोठा आहे का अंश मोठा आहे? मग अमित मोठा आहे का सुमित मोठा आहे? सुमित मोठा आहे. आणि म्हणून सुमित मोठा असल्यामुळे फरक काढताना आपण कोणता फरक काढणार? y मायनस एक्स. बरोबर. मग आता एकच गुणाकार करूया आपण. सांगा, 5 न आपण x मायनस 10 ला वजा करू. 1 न जर वजा केलं तर काही फरक पडतो का? नाही. सांगा, 5x वजा 50 बरोबर y मायनस 10. मग 5x प्लस y इकडे काय झाला? मायनस y. ऋण 50 अपोजिट साइडला गेल्यावर धन 50. मग आता काय होईल? 5x मायनस y बरोबर किती आलं आन्सर? 40 आलं. ठीक आहे. इथे बघू आपण 9 ने गुणून घेऊ. x अधिक 10 बरोबर 5 y अधिक 10 किती येईल सांगा? 9x अधिक 90 5y अधिक 50. 9x प्लस y झाल्यावर काय झाले? मायनस 5y 50 प्लस 50 प्लस 90 येत. हे अपोजिट साइडला गेल्यावर काय होतील? मायनस 90 होतील. बरोबर. मग आता 9x मायनस 5y बरोबर किती आलं सांगा? मायनस 40. आता आपल्याला y मायनस एक्स म्हणजे दोघांच्या किमती आवश्यक आहेत. बरोबर. मग आता आपल्याकडे काय पर्याय बरं? की हे जे इक्वेशन्स आहेत तर या इक्वेशनला आपण काय करू? वेगवेगळ्या संख्येने गुणू. समजा हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर काय आहे? 2 आहे. ठीक आहे. तर आता इक्वेशन क्रमांक 1 जे आहे याला आपण काय म्हणू माहिती का? बघा तिने तुम्ही समीकरण 1 च्या दोन्ही बाजूला किती गुणू आपण? 5 ने गुणू. सांगा मग 5 ने गुणल्यावर काय होईल? 5 25x वजा 5 गुणिले y 5y 4 पंचे सॉरी है ना 5 ने गुणल्यावर 40 पंचे 200. आता हे इक्वेशन नंबर 3 काय आहे? 25x मायनस 5y बरोबर 200. आणि 2 नंबरचं काय आहे? 9x मायनस 5y बरोबर ऋण 40. आपण काय करूया? दोन्ही इक्वेशन जे आहे ना 3 क्रमांकामधून 2 क्रमांकाचं वजा करू. 3 क्रमांकामधून 2 क्रमांकाचं वजा करू. सांगा 3 क्रमांकाचं काय आहे? वाटल्यास मी कलर चेंज करतो इथं. सांगा काय आहे? 25x मायनस 5y बरोबर 200. याच्यामधून कोणता वजा करायचा आपल्याला? 2 क्रमांकाचं. 9x वजा 5y बरोबर काय आहे? ऋण 40. आता वजाबाकीचा नियम माहिती आहे सर्वांना. इथं जर वजा केलं तर सगळ्यांचे काय होतात बरं? चिन्ह बदलतात. काय बदलतात? 25 मधून 9 गेले किती राहतील? 16x. ऋण 5 आणि धन 5 काय झाले? कॅन्सल. इथं किती येईल? 240. 240 ला 16 ने भागू आपण. किती? 16 1 16 8 उरतील. 16 पंचे 80. x बरोबर किती आला आपल्याकडे? 15 सॉरी. आता y काढायचा असेल तर कोणत्या इक्वेशन मध्ये तुम्ही ठेवू शकता? समजा आपण ही किंमत इक्वेशन क्रमांक काय करू? 2 मध्ये टाकू. किती मध्ये टाकू? 2. पहा x बरोबर 5 आलं ना? 15 आलं सॉरी. तर पहा ही किंमत कोणत्या समीकरणामध्ये ठेवायची आपल्याला? समीकरण 2 मध्ये. किती मध्ये? समीकरण क्रमांक 2 मध्ये
ठेवू. 2 नंबरचं समीकरण काय होतं सांगा. 9x वजा 5y बरोबर 40. कोणते 40 आहे. ऋण 40. ठीक आहे. x ची किंमत किती आली. 15. 9 गुणिले 15 मायनस 5y बरोबर ऋण 40. काय होईल बरं पुढं. 15 नमे 135 ऋण 5y बरोबर ऋण 40. ऋण 5y बरोबर ऋण 40. धन 135 अपोजिट साइडला गेल्यावर ऋण 135. दोघांची बेरीज करा. किती येईल. 175. ऋण ऋण कटले. y बरोबर 175 ला 5 न भागू आपण. 5 3 15. 2 उरले. 5 5 25. आता y किती आला. 35 आणि x किती आला. 15. काढायचं का आपल्याला. y मायनस x है ना. मग सांगा 35 मधून 15 वजा करा. दोघांच्या वयातला फरक किती वर्षाला. 20 वर्ष. सो दॅट इज द आन्सर.